नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यालयाचे धुळ्यात उद्घाटन। धूम स्टाईल मोबाईल चोरणारे 2 अट्टल चोरट्यांना अवघ्या अर्ध्या तासात करण्यात आले जेरबंद। कुर्मेपाडा लघु प्रकल्पातून पाणी पुरवठा करावा यासाठी मांडळ ग्रामस्थांची निदर्शने। संत तुकाराम महाराज बीज निमित्त साई दर्शन कॉलनीत करण्यात आले प्रतिमा पूजन। तुच्छ बातना शाळेत जिल्हास्तरीय निपुण उत्सवाचा कार्यक्रम संपन्न आणि गुरुशिष्य स्मारक येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील आग्रा रोडवरील नाशिककर ज्वेलर्स शेजारी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यालयाचे बुधवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। धुळे शहरातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यालयाचे बुधवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। सालाबादाप्रमाणे विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते। यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामदैवत एकविरा माता मंदिरापासून सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल। राजकीय जोडे बाजूला सारून कुठलाही वैयक्तिक चेहरा पुढे न करता सकल हिंदू समाजाला एकत्र करून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे। शोभायात्रेच्या निमित्ताने समाज प्रबोधन म्हणून विविध भागात बैठक, भजन संध्या, कीर्तन व मतदान जागृती अभियान राबविण्यात येणार आहे। राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर शोभायात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन व श्रीराम, भारत माता, संत गोबाराय प्रतिमा पूजन करून नाशिककर ज्वेलर्स शेजारी आग्रा रोड येथे करण्यात आले। विश्व हिंदू परिषदेचे समरसता विभागाचे केंद्रीय प्रमुख देवजीभाई रावत, पुरुषोत्तम काळे, डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अतुल सोनवणे, शरद पाटील, मनोज मोरे, राजश्री वेलणकर, प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, कीर्ती वराडे, निशात चौबे, माधुरी बापना, जितेंद्र चौथिया, अभय नाशिककर, आबा शिनकर, विजय पाचापूरकर, साहेबचंद्र जैन, भरत देवळे, योगीराज मराठे, निलेश उरुनवाल, उमेश चौधरी, भाऊ महाराज रुद्र, राजेंद्र निफाडकर, महेंद्र विस्पुते, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, डॉक्टर महेश गुगरी, सुनील राजपूत, हेमंत मराठे, शिरीष शर्मा, निलेश दीक्षित, लोकेश चौधरी, विनोद सोमानी, मिलिंद चौधरी, नितीन पाटील, अनिल थोरात, हिरामन गवळी, संजय गुजराती, यशवंत येवलेकर, संजय वाले, चेतन मंडोरे, पंकज मुंदडा, श्याम पाटील, पंकज दात्रक, आकाश परदेशी, संतोष चौधरी, रितेश चौधरी, कुणाल नागमोती, पप्पू आयराव, धनंजय चौधरी, अरुण वाणी, डॉक्टर राहुल भामरे, हेमंत कसवे, बंटी सोनवणे, हर्षल परदेशी यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते। परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून सकल हिंदू समाजाला एकत्र करून धुळे शहरामध्ये हिंदू नववर्षाची गुढीपाडव्याची सुरुवात स्वागत यात्रेने, शोभायात्रेने होत असते। यंदाही शोभायात्रा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक संत श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी शोभायात्रा ही सकाळी 8 वाजता ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून मार्गक्रमण करणार आहे। पारंपरिक मार्गानेच ही शोभायात्रा निघेल। यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, ढोल पथक, वेगवेगळे शोभाचे देखावे, सांस्कृतिक देखावे, सांस्कृतिक मंडळ, व्यायामशाळा यांचा सगळ्यांचा सहभाग करून ही शोभायात्रा निघणार आहे। सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा। त्याचबरोबर यावर्षी शोभायात्रा आचारसंहितेमध्ये येत असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या सर्वांकडून मतदान करून घेतलं पाहिजे। म्हणून मतदान जागृती अभियान शोभायात्रेच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राबवणार आहोत। सर्वांनी या शोभायात्रेच्या आठवडाभराच्या उत्सवामध्ये आणि मतदार जागृती अभियानामध्ये आपण सगळ्यांनी आपला राष्ट्रकर्म, राष्ट्रधर्म म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना कळकळीची विनंती। धन्यवाद। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाचा मोबाईल हिसकावून धूम स्टाईल पसार झालेल्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व देवपूर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले आहे। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाचा मोबाईल हिसकावून धूम स्टाईल पसार झालेल्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व देवपूर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले असून त्याच्याकडून
दुचाकी व 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील देवरे हॉस्पिटल समोरील कानुश्री रसवंती समोर दिनांक 26 मार्च रोजी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास अरुण अनिल चौधरी वय 22 राहणार गायत्री नगर यास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोघांनी थांबवले. त्यानंतर त्याच्या खिशातील 10,000चा मोबाईल जबरीने हिसकावून नेला. त्या दरम्यान त्याने परिसरात गस्तीवर असलेले देवपूरचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या वाहनाला हात देऊन गाडी थांबून थोड्या वेळापूर्वी एक दुचाकीवर आलेल्या 2 तरुणांनी आपला मोबाईल हिसकावून पळून गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली. त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक देखील साक्री रोड परिसरात गस्तीस होते. त्यांना देखील आरोपीचे वर्णन व तांत्रिक माहिती दिली. त्यानुसार दोन्ही पथकांनी पांजरा नदी किनारी सापळा रचून अक्षय सुरेश चव्हाण वय 25 राहणार दैठणकर नगर वाडी भोकर रोड देवपूर व दीपक मारुती धनले वय 25 राहणार इंदिरा नगर गोंदूर रोड देवपूर या दोघांना पकडले. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे फिर्यादी व नातेवाईकांसह तेथे पोहोचले. फिर्यादीने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ओळखले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली MH18 CC 1031 क्रमांकाची दुचाकी मिळून आली. तसेच त्यांच्याकडून आणखी एक मोबाईल सापडल्याने तो देखील जप्त करण्यात आला. दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BB पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पंकज चव्हाण, सौरभ कुटे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, SM सुरसे, जगदीश सूर्यवंशी आदींनी केले. दिनांक 26/3/24 रोजी साधारण रात्री 12:20 मी पोस्ट यादीत पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले. त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच 2 मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या खिशातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकून काळ्या रंगाच्या मोटरसायकल पळून गेले. त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्र हरवली. NCBचे SI संजय पाटील यांचे संपर्क केला. त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली. त्यांनी ती त्वरित दिली, आम्हाला दिली. त्याचबरोबर NCBच्या पथकाला जे साक्री रोडला गस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली. दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सापळा रचला आणि सापळा रचून येथील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो. मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे, त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि या बाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे. तपास API पाटील करत आहेत आणि या बाबतीत आम्हाला माननीय SP सर, निवडे सर, ॲडिशनल SP गाडे सर आणि DPO SP रेड्डी सर यांचं या बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि NCBच्या टीमने हा गुन्हा शोधला. धुळे तालुक्यातील मांडव येथील ग्रामस्थांची पिण्याच्या रिपीट न्यूज धुळे तालुक्यातील मांडव येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई दूर करण्यासाठी पूर्वेपाडा लघु प्रकल्पातून पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील मांडव येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पूर्वेपाडा लघु प्रकल्पातून पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की बोरकुंड जिल्हा परिषद गटातील मांडव येथे दुष्काळाची भीषण परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. मांडव येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवने फिरावे लागत आहे. त्यामुळे मांडव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी कुर्मेपाडा लघु प्रकल्प येथून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रवीण पाटील, नंदलाल पाटील, देविदास पाटील, दीनानाथ पाटील, निशान मोहिते, रमेश गवळे, रायसिंग गायकवाड, संभाजी पाटील, काशीनाथ मोरे, किशोर पाटील, श्रावण मोहिते, लक्ष्मण मोरे, युवराज वाघ, भीमराव ठाकरे, ताराचंद वाघ, विनोद पाटील, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. बोरकुंड मांडव आमच्या गावाची पिण्याची पाण्याची समस्या खूपच गंभीर आहे आणि सरपंच व ग्रामसेवक हा अजिबात लक्ष देत नाही आणि धुळ्याला राहून ते व्हॉट्सअपला खूप टाकताय. तिथं गाळ काढताय, तिथं पाणी नाही आणि तिथं गाळ काढताय. हो, जिथं पाणी आहे तिथं सोडायचं हे नाही. कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं, सकाळपासून इथं बसलेलो आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी टाकून दिलं. आम्ही कलेक्टरची मिटिंग घेतली. केव्हा घेतली? आम्ही आल्यावर
बाळासाहेबांनी सहकार्य करून आता कलेक्टर साहेबांशी बोलणं केलं आणि आता खासदार साहेबांशी जाऊन आम्ही निवेदन देणार आहे. कलेक्टर साहेबांनी कबूल केलं 3 दिवसात आम्ही नियोजन करतो पाणी सोडण्याचं व बैठक घेऊन करणार आहेत. 3 दिवसात पाणी नाही सुटलं ते नाईलाजास्तव आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल कलेक्टर ऑफिसला. राष्ट्रीय संत तुकाराम महाराज बीज निमित्त धुळे शहरातील मिल परिसरातील साईदर्शन कॉलनी येथे समस्त कुणबी पाटील समाजातर्फे प्रतिमा पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुणबी पाटील समस्त एकत्रीकरण संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय संत तुकाराम महाराज बीज निमित्त धुळे शहरातील मिल परिसरातील साईदर्शन कॉलनीतील स्वराज जिम जवळ समस्त कुणबी पाटील समाजातर्फे संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे रोकडोबा हनुमान मंदिराचे परमपूज्य महंत वासुबाबा व प्रमुख अतिथींच्या हस्ते पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुणबी पाटील समाज एकत्रीकरण संस्थेच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील, अतुल पाटील, प्रदीप खैरनार, कमलाकर पाटील, नामदेव पगार, आनंदराव पाटील, नानासाहेब कदम, अर्जुन पाटील, भगवान पाटील, शालिग्राम पाटील, तानाजी पाटील, गोविंद पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील, नारायण पाटील, कुणबी पाटील समाज आयोजन समितीचे गोरख पाटील, दयाराम पाटील, हिरामन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, हितेश पाटील, आबा पाटील, रामकृष्ण पाटील, गणेश पाटील, भूषण पाटील, पारस पाटील, योगेश पाटील, अभिनव पाटील, रितेश पाटील आदी उपस्थित होते. तुकाराम बीज सर्व समाजाने एकोपा करून कार्यक्रम अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. तरी समाज बांधवांच्या सर्वांचं अभिनंदन पहिलं आणि त्यानंतर जे बी कार्याला काही हातबोट लागेल सर्वात जास्त मी हा सहकार्य करेल हे आज माझ्याकडून अपेक्षा करून देतो. बस इथं डोम उभारणी करणार आहे. समाज बांधवांनी सर्वांनी एकोपा दाखवा, कुठलंच काम बंद राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो. धुळे शहरातील बापना शाळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जिल्हास्तरीय निपुणोत्सव 2024 कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील सुउच्च बापना शाळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार निपुणोत्सव 2024 कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पायाभूत स्तरावरील वयोगट 3 ते 9 या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता विकसन होण्याची गरज प्रकर्षाने जाणवत असल्याने निपुण भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व तालुका स्तरावर त्यानंतर बुधवारी जिल्हा स्तरावर विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी निपुणोत्सव राबविण्यात आला. यावेळी या निपुणोत्सवात तालुका स्तरातून 4 स्टॉल व 2 सादरीकरण असा एकूण 18 स्टॉल या ठिकाणी देण्यात आले होते. तर प्रत्येक स्टॉलवर 1 शिक्षक तर काही स्टॉलवर 2 शिक्षकांनी या ठिकाणी सादरीकरण केले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट धुळ्याच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जे.एस. पाटील, अधिव्याख्याता डॉक्टर शिवाजी ठाकूर, शिवाजी समग्र शिक्षा एपीडी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गेंदीलाल साळुंके, जिल्हा समन्वयक प्रतिभा पाटील, अरुणा पाटील, शेतीभूषण भूषण देसले तसेच तालुका स्तरावरील गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच समग्र शिक्षा कर्मचारी जिल्हा परिषद धुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश देसले, किरण मिस्त्री, दाभाडे सर आदींनी विशेष परिश्रम घेतले. आपापल्या वर्गामध्ये हे साहित्य उत्तम पद्धतीने केलेलं आहे. ते शिक्षक तालुका स्तरावरती याचं प्रदर्शन करून इतर शिक्षकांना नेमकं कशा पद्धतीने भाषा आणि गणितामध्ये अपेक्षित उद्दिष्ट गाठायचं आहे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता हे सगळे सृजन आणि सर्जन शिक्षण या ठिकाणी आपापले स्टॉल लावून, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धुळ्यामधल्या 4ही तालुका स्तरावरचे शिक्षण जे नाविन्यपूर्ण पद्धतीने बेरजेचा, भागाकाराचा, गुणाकाराचा, संख्याज्ञानाचा, संख्येच्या विस्तारित रूपाचा, पॅटर्नचा, भौमितिक आकारांचा विचार करता आहेत. त्याशिवाय भाषेमध्ये आपल्याला मुलांना शब्द ओळखता येण्यापासून ते समजपूर्वक वाचनापर्यंतच्या प्रवासाकडे न्यायचं आहे. या सगळ्यांसाठी शिक्षकांनी अत्यंत उत्तम पद्धतीने, मग अगदी सबसिडी असेल, रोबोट असेल, आपण स्वतः तयार केलेलं लाकडी काही साहित्य असेल आणि अनेक शिक्षकांनी तर या ठिकाणी साहित्याचा खजिना केलेला आहे. 200 साहित्य त्यांच्याकडे असे आहेत की ज्यातनं मुलांचा संबोध तर स्पष्ट होणारच आहे, परंतु त्याबरोबरच सराव पण होईल आणि दृढीकरणातनं ती मुलं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये पक्की होईल.
आपल्याला या ठिकाणी माझ्यासोबत सर्व अधिकारी दिसत आहेत, ज्याच्यामध्ये सुरेखा देवरे मॅडम या प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत, माझे सहकारी जयप्रकाश पाटील सर आहेत, या सगळ्या विभागाचं काम सांभाळणारे प्रोफेसर आहेत आणि आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यासाठी एमबीलाल साळुंखेंसह सर्व टीम, सगळ्यांची नावं घेतली तर कशी होईल, पण या सगळ्या टीमनी उत्तम काम केल्यामुळे एवढ्या रखरखत्या उन्हात सुद्धा आम्ही प्रत्येक स्टॉल पाहतो आणि प्रत्येक स्टॉलमधला सर्व शिक्षक आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व सृजन आणि सर्जन शिक्षकांचं आम्ही गुणवत्तेपासून मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. राष्ट्रीय संत तुकाराम महाराज बीज निमित्त धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक येथील संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय संत तुकाराम महाराज बीज निमित्त धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक येथे संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सुधीर मोरे, संजय वाले, विलास पाटील, आबा कदम, भरत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोहर पाटील, भालचंद्र मोरे, सुधीर मोरे, शरद बिरारी, ॲडव्होकेट नितीन पाटील, भिका पाटील, भरत नांद्रे, वीरेंद्र मोरे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. आजच्या या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या कार्यक्रमानिमित्ताने महाराजांच्या मार्गावरती आजच्या आधुनिक काळामध्ये आज देखील लोक चालत आहेत आणि संतांच्या विभूती लोककल्याणा यासाठी आज सगळे आपले जे समाज बांधव आहेत, जे समाजातील लोक आहेत, त्या मार्गाने चालत आहेत. एक अभिमानाची बाब आहे. आज 4:30 वाजता आमच्या तुकाराम महाराजांची आम्ही त्या ठिकाणी पालखी सोहळा साजरा केलेला आहे. त्या पालखी सोहळ्यासाठी देखील सर्व समाज बांधवांनी सर्व नागरिकांनी जुन्या धुळ्यातून यायचे. या ठिकाणी जगद्गुरूंच्या ज्ञानाने सगळा पावन झालेला हा आमचा धुळ परिसर, आमच्या एकविरा मातेच्याही परिसराने पावन झालेला हा परिसर आणि आमच्या ह्या सर्व संतांच्या श्रेष्ठांच्या पावन भूमीत आपण या ठिकाणी मिरवणूक काढत आहोत. आम्ही सगळ्या समाजातील व धुळ्यातील लोकांना आव्हान करू इच्छितो की आपण या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं. रामकृष्ण. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यालयाचे धुळ्यात उद्घाटन. धूम स्टाईल मोबाईल चोरणारे 2 अट्टल चोरट्यांना अवघ्या अर्ध्या तासात करण्यात आले जेरबंद. कुर्मेपाडा लघु प्रकल्पातून पाणी पुरवठा करावा यासाठी मांडळ ग्रामस्थांची निदर्शने. संत तुकाराम महाराज बीज निमित्त साई दर्शन कॉलनीत करण्यात आले प्रतिमा पूजन. तुच्छ बातना शाळेत जिल्हास्तरीय निपुण उत्सवाचा कार्यक्रम संपन्न आणि गुरुशिष्य स्मारक येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.